तर विद्यार्थ्यांनो, एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक, हमाल व सिपाई या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच या सर्वच पदांसाठी अत्यंत संभाव्य असणारे 440 पेजेसचे मी आपल्या सर्वांसाठी PDF तयार केलेले आहे। त्या PDFला सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे। PDFला घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर एक व्हॉट्सअप करायचा आहे। आपल्याला QR कोड दिला जाईल आणि 149 पेमेंट केल्याच्या नंतर लगेच ती PDF आपल्याला दिली जाईल ईमेलवर। तर सर्वांनी नक्कीच घ्या। सुपरकास्टला एक लाईक व चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर लगेच करून घ्या। सुपरकास्टला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की कायद्यापुढे सर्व समान असतील कोणत्या कलमात सांगितलेले आहे? कशापुढे? तर कायद्यापुढे सर्व समान असतील असे कोणत्या कलमात सांगितले? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। कलम 14 मध्ये कायद्यापुढे सर्व समान असतील असे सांगण्यात आलेले आहे। न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु कोण होते ते आपल्याला विचारलेलं आहे। राजकीय गुरु न्यायमूर्ती रानडे यांचे। तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो योग्य आहे 2 गोपाळ गोखले यांनी जे आहे राजकीय गुरु न्यायमूर्ती रानडे यांचे होते। कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो ते विचारलेलं आहे। सेल्युलोज हा प्रमुख घटक कशामध्ये असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। लाकडामध्ये सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो। शरीरातील गाभ्यामधील तापमान नियंत्रित ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणामार्फत केले जात असते? तापमान हे गाभ्यातील नियंत्रित ठेवण्याचे कार्य। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। रक्ताचे कार्य शरीरातील गाभ्यातील तापमान हे नियंत्रित ठेवणे हे असते। संविधानातील कलम 72 नुसार दयेचा अधिकार खालीलपैकी कोणास देण्यात आलेला आहे? 72व्या कलमानुसार दयेचा अधिकार। ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। राष्ट्रपती यांना संविधानातील 72व्या कलमानुसार दयेचा अधिकार देण्यात आलेला आहे। ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते? कोणत्या? तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हटले जाते। स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणती बाब ही समाविष्ट करण्यात आलेली आहे? कोणती? तर स्वर्णसिंह समिती या समितीच्या शिफारसीनुसार। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे। एक मूलभूत हक्क जे आहे राज्यघटनेमध्ये स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार समाविष्ट झालेले आहेत। राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या खालीलपैकी कोणाला जबाबदार असते आपल्याला विचारलेलं आहे। राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे। विधानसभेला जे आहे राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या जबाबदार असते। ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्स यांची हत्या खालीलपैकी कोणी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे। ऑफिसर आहे जेम्स सँडर्स यांची। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। राजगुरू सुखदेव भगतसिंग या सर्वांनी मिळून जेम्स सँडर्स जे की ब्रिटिश अधिकारी होते यांची हत्या केलेली आहे। राज्य विधिमंडळाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो ते आपल्याला विचारलेलं आहे। आता या ठिकाणी राज्य विधिमंडळाचा प्रमुख व्यक्ती कोण असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। राज्य विधिमंडळाचा प्रमुख व्यक्ती म्हणजेच मुख्यमंत्री असतो। भारताचे राष्ट्रपतीची निवडणूक खालीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। व्यक्ती आहे तर राष्ट्रपती यांची निवडणूक। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। भारताचे राष्ट्रपती अप्रत्यक्षपणे निवडले जात असतात। सरस्वती हा सन्मान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो ते विचारलेलं आहे। पुरस्काराचे नाव आहे सरस्वती हा प्रसिद्ध पुरस्कार। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे। 2 साहित्य क्षेत्रामध्ये सरस्वती पुरस्कार दिला जात असतो। महाराष्ट्रातील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? अभयारण्याचं नाव आहे सागरेश्वर अभयारण्य। तर कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। हरणांसाठी सागरेश्वर हे अभयारण्य प्रसिद्ध आहे। एकेच्या मार्गातील प्रमुख अडथळा म्हणजेच जातीयता असे कोणी म्हटलेले होते? जातीयता ही एकेच्या मार्गातील प्रमुख अडथळा आहे असे। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। राजश्री शाहू महाराजांनी एकेच्या मार्गातील प्रमुख अडथळा म्हणजे जातीयता असे म्हटले होते। घुमरा नृत्यामध्ये खालीलपैकी कोणत्या देवीची पूजा केली जात असते ते विचारलेलं आहे? कोणत्या घुमरा नृत्य प्रकारामध्ये? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2 दुर्गा देवीची जी आहे पूजा घुमरा नृत्यामध्ये केली जात असते।
अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी प्रमुख घटना खालीलपैकी कोणती होती ते विचारलेलं आहे. अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी घटना, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मनुस्मृतीचे दहन ही जी घटना होती अस्पृश्यांचे मनोबल वाढवणारी होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते विचारलेलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थित आहे. भगिनी निवेदिता या खालीलपैकी कोणाच्या शिष्य होत्या ते विचारलेलं आहेत व्यक्ती भगिनी निवेदिता यांनी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य म्हणजेच भगिनी निवेदिता होत्या. अंड्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व आढळते ते आपल्याला सांगायचं आहे. पदार्थ आहे अंडा, यामध्ये कोणते जीवनसत्व. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. जीवनसत्व सी जे आहे अंड्यामध्ये समाविष्ट प्रामुख्याने असते. एसाजी कंक जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे किंवा म्हटले जाते विचारलेलं आहे. एसाजी कंक जलाशय असे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. भाटघर धरणाच्या जलाशयाचे नाव म्हणजेच एसाजी कंक असे ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे विद्यार्थ्यांनो. तर भीमताल हे कोणत्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. भीमताल हे कोणत्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. भीमताल हे गोड्या पाण्याचे एक प्रसिद्ध सरोवर पाहाव्यास मिळते. भारतातील सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे. सर्वात उंच असलेला धबधबा, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 1 योग्य आहे. गिरसप्पा हा जो धबधबा आहे भारतामध्ये सर्वात उंच आहे. खालीलपैकी कोणती एक नदी महाराष्ट्रात उगम न पावणारी आहे. अशी नदी जी की महाराष्ट्रातून उगम न पावते. खालील पर्यायापैकी ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कावेरी ही नदी महाराष्ट्रात उगम पावणारी न आहे. तसेच कृष्णा, कोयना, गोदावरी ह्या सर्व महाराष्ट्रातून उगम पावतात. चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो विचारलेलं आहे. नाव आहे चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. 3 सातारा जिल्ह्यामध्ये चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प स्थित आहे. पुढीलपैकी कोणते एक राज्य पूर्वी केंद्रशासित प्रदेश होता ते आपल्याला सांगायचं आहे. केंद्रशासित प्रदेश पूर्वी असलेले राज्य. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. नागालँड राज्य पूर्वी एक केंद्रशासित प्रदेश होते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधानातील उद्देशपत्रिकेला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते. कशाला उद्देशपत्रिकेला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. या ठिकाणी सरनामा तसेच प्रास्ताविक असे उद्देशपत्रिकेस इतर 2 नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. बद्रीनाथ शिखराची जी उंची आहे एकूण किती मीटरची आहे ते विचारलेलं आहे. शिखर आहे बद्रीनाथ, शिखराची उंची मीटरमध्ये किती येते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 3133 मीटर उंच बद्रीनाथ शिखराची उंची आहे. सर्चलाईट या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत किंवा होते विचारलेलं आहे. वृत्तपत्र आहे सर्च लाईट. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राजेंद्र प्रसाद यांनी सर्चलाईट वृत्तपत्राचे एक संपादक व्यक्ती होते. पूर्व विदर्भातील नद्या खालीलपैकी कोणत्या मुख्य नदीला मिळतात ते विचारलेलं आहे. कोणत्या भागातील. तर पूर्व विदर्भ भागातील नद्या. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. 4 गोदावरी नदीला पूर्व विदर्भातील नद्या प्रामुख्याने मिळत असतात. सिराज उद्दौला यांचा पराभव कोणत्या लढाईमध्ये करण्यात आलेला होता किंवा झाला होता ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत सिराज उद्दौला यांचा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झालेला होता. तानाजी मालुसरे यांना वीरमरण कोणत्या ठिकाणी आलेले होते ते विचारलेलं आहेत. व्यक्ती आहेत तानाजी मालुसरे यांना. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सिंहगड या ठिकाणी तानाजी मालुसरे यांचे वीरमरण झालेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. शरीरामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्याने खालीलपैकी कोणता रोग होतो ते विचारलेले आहे. कशाचे. कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण शरीरात वाढले तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. मुतखडा शरीरामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्याने होत असतो.
आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते विचारलेलं आहे. कोणती विधिमंडळ राजधानी असलेले शहर कोणते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. या ठिकाणी अमरावती हे जे शहर आहे आंध्र प्रदेशाची विधिमंडळ राजधानी आहे. तसेच कर्नूल हे न्यायिक राजधानी असलेले शहर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोकसभेला संसदेचे खालीलपैकी कोणते सभागृह म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. लोकसभा खालील पर्यायापैकी संसदेचे कोणते सभागृह आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. लोकप्रिय सभागृह संसदेचे लोकसभेला म्हटले जात असते. दारिद्र्य रेषेखालील नसणाऱ्या व्यक्तींना कोणत्या रंगाचे राशन कार्ड दिले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. जे कुटुंब असतात दारिद्र्य रेषेखाली नसतात त्यांना. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. पांढऱ्या रंगाचे जे शिधापत्रिका किंवा राशन कार्ड आहे दारिद्र्य रेषेखाली नसणाऱ्या कुटुंबाला दिले जात असते. 1840 जस्टिस ऑफ पीस म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती? वर्ष आहे 1840 जस्टिस ऑफ पीस म्हणून. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. बाळशास्त्री जांभेकर यांची निवड 1840 जस्टिस ऑफ पीस म्हणून करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. चौरी चौरा घटना खालीलपैकी कोणत्या प्रांतात घडली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. घटनेचे नाव आहे चौरी चौरा ही घटना. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. उत्तर प्रदेश प्रांतामध्ये चौरी चौरा ही घटना घडलेली आहे. धरणाची उभारणी ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या समाजसुधारकांनी मांडली होती ते विचारलेलं आहे. कशाची? धरणाची उभारणी ही संकल्पना. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. महात्मा फुले यांनी धरणाची उभारणी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. संत गाडगेबाबा यांच्या पत्नीचे नाव खालीलपैकी कोणते होते ते आपल्याला विचारलेलं आहे. संत आहेत संत गाडगेबाबा यांच्या पत्नीचे नाव. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. कुंताबाई असे संत गाडगेबाबा यांच्या पत्नीचे नाव आहे. राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष व्यक्ती खालीलपैकी कोण होत्या ते आपल्याला विचारलेलं आहे. पहिल्या महिला अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसच्या. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. ॲनी बेझंट यांनी पहिल्या महिला अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसच्या ठरलेल्या होत्या. नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणती? नायडू ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित येते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बुद्धिबळ खेळाशी नायडू ट्रॉफी संबंधित आहे. कावीळ हा घातक रोग खालीलपैकी कशा मार्फत होणारा आहे किंवा पसरणारा आहे? रोगाचे नाव आहे कावीळ हा घातक रोग. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. दूषित पाण्यामुळे दूषित पाणी पिल्या कारणास्तव कावीळ हा घातक रोग होत असतो. या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रण हा कोणत्या सूचीतील महत्त्वाचा विषय आहे ते विचारलेलं आहे. लोकसंख्या नियंत्रण हा महत्त्वाचा विषय. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. समवर्त सूचीमध्ये लोकसंख्या नियंत्रण हा विषय ठेवण्यात आलेला आहे. कपिलधारा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते विचारलेलं आहे. कोणता? कपिलधारा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. अमरकंटक जिल्ह्यामध्ये कपिलधारा हा प्रसिद्ध धबधबा आपल्याला पाहावयास मिळतो. दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो ते आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी दूषित पाण्यात चालल्या कारणास्तव कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. लेप्टोस्पायरोसिस नावाचा रोग दूषित पाण्यामध्ये चालल्या कारणास्तव होऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. अजिंठा वेरूळ लेण्या खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये कोरलेल्या आहेत ते विचारलेलं आहे. कोणत्या? अजिंठा वेरूळ ह्या लेण्या. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. बेसॉल्ट खडकामध्ये अजिंठा वेरूळ ह्या लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम कोणत्या स्टेडियमपेक्षा मोठे आहे ते विचारलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम कोणत्या स्टेडियमपेक्षा मोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. वानखेडे स्टेडियमपेक्षा मोठे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आहे. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडलीच आहे. त्या कारणास्तव सोडण्यापूर्वी 1 लाईक 1 कमेंट, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर करून घ्या. तसेच 440 पेजेसची PDF जे की आपल्याला जिल्हा न्यायालयातील लिपिक हमाल शिपाई या सर्व पदासाठी संभाव्य आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. कशा प्रकारे घ्यायचं आहे याच सुपर क्लासच्या व्हिडिओच्या पुन्हा सांगतो सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर सर्वांनी नक्कीच घ्या. तर मिळतो कडा स्पेशल आणि फ्रेश सुपर